तेव्हा मी सर्वप्रथम निमंत्रित करतो अजिंक्य लंके यांना की त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. अजिंक्य लंके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आदरणीय व्यासपीठ, सर्व यशवंत, त्यांचे पालक, त्यांचा मित्रपरिवार, सर्व बँकिंग एक्झामचे ऍस्पिरंट्स व अन्य उपस्थितांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आताच नुकत्याच लागलेल्या IBPS POच्या रिझल्ट मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंतांचे मनापासून अभिनंदन करतो आणि युनिक अकॅडमीने जो आज हा कौतुक सोहळा ऑर्गनाईज केला त्यासाठी मी त्यांचे विशेष असे आभार मानतो. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना माझे इंट्रोडक्शन करून देईन. माझं नाव अजिंक्य दीप लंके आहे. मी मूळचा सावळी पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील आहे. माझे शालेय शिक्षण व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरा नगर येथे पूर्ण झाले. त्यानंतर PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून मी BE इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हे 2015 साली पूर्ण केले. लास्ट इयरला असताना कॅम्पस प्लेसमेंट पुण्यामध्ये असलेल्या एका ई पब्लिशिंग कंपनीमध्ये झालेली. पण जसं नॉर्मली प्रत्येक IT कंपनीमध्ये होतं तसं आमच्याही कंपनीत भेटलं आणि माझ्यासह ऑलमोस्ट 300 जणांना कंपनीने मास ले ऑफ दिलं. 3 मार्च 2016 ही माझी कंपनीमध्ये शेवटची तारीख होती. त्यानंतर कळालं नाही नेमकी करावं काय. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं अवेअरनेस हे पहिल्यापासून होतच. पण पीपल से दॅट यू डू सर्व्हिस फॉर 3 थिंग्स: पे, प्रेस्टीज अँड सर्व्हिस. पे अँड प्रेस्टीज आय कांट इग्नोर इट, बट पब्लिक सर्व्हिस रिअली अट्रॅक्टेड मी टुवर्ड्स दिस प्रोफेशन. अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या पुस्तकाच्या विचारांचा प्रभाव आणि अर्थशास्त्राबद्दल त्यांनी लावलेली गोडी आणि RBIचे एक्स गव्हर्नर रॉकस्टार इकॉनॉमिस्ट रघुराम राजन यांच्या कार्यशैलीचा माझ्यावर असलेला प्रभाव यांच्या कारणांनी मी बँकिंग एक्झामचं हे क्षेत्र निवडलं आणि 24 मार्च 2016 पासून फॉर्मली बँकिंग एक्झामची तयारी सुरुवात केली. त्यानंतर लगेचच SBI POचं नोटिफिकेशन आलेलं. त्यानंतर काझी सरांनी 8च दिवसामध्ये वर्कशॉप घेतलेलं. त्या वर्कशॉप मधून सर्व गोष्टी बँकिंग एक्झाम्सचा अभ्यास नेमकी करावा कसा, तो टॅकल कसा करावा, एक प्लॅनिंग कसं असलं पाहिजे ते वर्कशॉप मध्ये कव्हर झालं. त्यानंतर ट्रेंड्स ऑफ फेल्युअर्स मिळत गेले मला ऑलमोस्ट आणि फायनली 22 फेब्रुवारी 2017 रोजी जे पहिलं स्ट्रीम ऑफ सक्सेस म्हणजे RBIच्या रूपात, RBI असिस्टंटच्या रूपात पहिलं जे सक्सेस ते मिळालं आणि सिरीज ऑफ सक्सेसेस हे मिळत गेलं आणि दॅट कल्मिनेटेड इन टू लास्ट रिझल्ट दॅट वॉज ऑन 1 एप्रिल. या प्रिपरेशनचे वैशिष्ट्य असे की म्हणजे 6 परीक्षा ऑलमोस्ट 6 पोस्ट मला मिळाल्या. त्यामध्ये RBI असिस्टंट होतो, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र PO, महाराष्ट्र ग्रामीण बँक PO, कॅनरा बँक PO, बँक ऑफ बरोदा मध्ये क्लर्क. त्यामध्ये आय हॅव स्टूड फर्स्ट इन महाराष्ट्र इन IBPS क्लर्क. आय हॅव सेक्युअर्ड 54.7. त्यानंतर NICL मध्ये AO. तर काही ठळक मुद्दे होते प्रिपरेशन मध्ये ते मी तुम्हाला सांगेन. एक म्हणजे एक PDCA अप्रोच होता माझा प्रिपरेशन करायच्या वेळेस. तो म्हणजे P स्टँड्स फॉर प्लॅनिंग, D स्टँड्स फॉर डू, C स्टँड्स फॉर चेक आणि A स्टँड्स फॉर ऍक्ट. सो प्लॅनिंग फेज मध्ये नेमके असतं काय, तर प्लॅनिंग मध्ये तुमच्या म्हणजे हा अप्रोच जो आहे हा फक्त बँकिंग साठी ऍप्लिकेबल नसून करिअर मध्ये ज्या एक्झाम्स आहेत किंवा तुमच्या शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अप्रोच ऍप्लिकेबल आहे. तर प्लॅनिंग मध्ये ऍक्च्युअली ज्या एक्झाम्स आहेत एक्झाम बद्दल सखोल माहिती तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही स्टडी काय करणार आहात याची माहिती, परत तुम्ही टार्गेट्स काय आहेत त्याची तुम्ही या प्लॅनिंग फेज मध्ये तुम्ही ते निश्चित करता. त्यानंतर डू फेज मध्ये तुम्ही ऍक्च्युअल स्टडी करता. जे 5 सब्जेक्ट्स आहेत बँकिंगच्या संदर्भात बोलायचं तर 5 सब्जेक्ट्स आहेत: इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज. तर ह्या 5 विषयांचा तुम्ही अभ्यास करता या डू फेज मध्ये. त्यामध्ये जे टार्गेट्स तुम्ही मागच्या फेज मध्ये जे सेट केले ते तुम्ही मीट करता या फेज मध्ये. आणि सर्वात महत्वाची जी फेज आहे ती म्हणजे चेक फेज. ती मला वाटतं की एकदम महत्वाची आहे आणि जे सर्व ऍस्पिरंट्स आहेत ते या फेजकडे दुर्लक्ष करतात. की म्हणजे जो तुमचा अभ्यास झाला तो अभ्यास टेस्ट करण्याची ही फेज असते चेक फेज. चेक फेज मध्ये तुम्ही मॉक टेस्ट देता, तुम्ही स्वतःला असेस करता की खरंच मी जो अभ्यास केला तो योग्य ट्रॅकवर चालला आहे की नाही ते मॉक टेस्ट म्हणून तुम्हाला कळतं. त्यानंतर ऍक्ट फेज मध्ये जो मॉक टेस्ट म्हणून तुम्ही जे अनालिसिस करा त्यामध्ये तुम्हाला काही लूपहोल्स किंवा शॉर्टकमिंग्स आहे की तुम्हाला त्या फेज मध्ये कळतं आणि त्या ऍक्ट फेज मध्ये तुम्ही ते कोर्स करेक्शन करता किंवा जो अप्रोच तुम्ही समजा चुकला असेल तर त्या अप्रोचवर तुम्ही वर्कआउट करता.
तर असा हा एकंदरीत पीडीसी अप्रोच हा प्रत्येक एक्झाम मध्ये असला पाहिजे आणि मी हा तंतोतंत फॉलो केला. दुसरा मुद्दा प्रिपरेशन मध्ये जो आहे तो म्हणजे मॉक टेस्ट बद्दल मी थोडंसं बोलेल. मॉक टेस्ट जे यशाचं गमक आहे माझ्या बाबतीत ते म्हणजे मॉक टेस्ट आहे. ऑलमोस्ट 131 इन्क्लुडिंग 78 फॉर प्रिलिम्स अँड 53 फॉर मेन्स असे मी मॉक टेस्ट दिलेले आहेत. म्हणजे जो एकंदरीत वर्षभराचा कालावधी आहे 1/3 ऑफ टाइम मी मॉक टेस्ट वर खर्च केला. मॉक टेस्ट मधनं होतं काय की नॉर्मली मुलांशी बोलल्यानंतर असं जाणवलं की मुलं मॉक टेस्टवर दुर्लक्ष करतात. हे फक्त 2 फेजवर काम करतात, एक तर प्लॅन आणि डू फेजवर चेक आणि ऍक्ट पूर्णपणे वगळतात. खरं जे आता डायनामिक चेंज झाला आहे बँकिंग एक्झाम्स मध्ये त्यासाठी मॉक टेस्ट देणं प्रचंड गरजेचं आहे. तो एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे मॉक टेस्ट म्हणजे. तुम्हाला ऍक्च्युअली त्याच्यामध्ये एक्झाम सिम्युलेशन मिळतं, त्यामध्ये तुम्ही ऍट अ टाइम तिन्ही सब्जेक्टचा तुम्ही मॉक टेस्ट म्हणून अभ्यास करता. तर मॉक टेस्ट देणं अत्यंत हे गरजेचं आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की जे नोटिफिकेशन येतात पूर्ण वर्षभरामध्ये त्या प्रत्येक एक्झाम तुम्ही दिल्या पाहिजे. त्याचं कारण असं की त्यामधनं तुम्हाला जो ट्रेंड आहे तो ट्रेंड कळतो प्रत्येक बँकिंग एक्झाम मधला. तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो जर केल्या तर यश नक्की तुमचंच आहे. त्यानंतर बँकिंग एक्झाम देण्याचे फायदे असे की बँकिंगचा जो सिलेबस आहे तो सारखा आहे. जी प्रोसेस आहे प्रिपरेशन पासून एक्झाम पर्यंत तर फायनल अलॉटमेंट पर्यंत 10 ते 14 महिन्यामध्ये कम्प्लीट होते. त्यानंतर प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे फास्ट आणि ट्रान्सपरंट आहे. त्यानंतर जनरली जर बोलायचं झालं तर अभ्यासाच्या बाबतीत एक प्रोफेशनल अप्रोच तुमचा असला पाहिजे. एक डिसिप्लिन आणि कमिटमेंट तुमची अभ्यासाप्रती असली पाहिजे. प्रोफेशनल एक्सपिरियन्स असल्यामुळे तो एक प्रोफेशनलिझम जो होता तो अभ्यासामध्ये सुद्धा कंटिन्यू झाला होता. असं म्हणतात की ऑल ग्रेट सक्सेस कम्स विथ डिसिप्लिन अँड ग्रेट कमिटमेंट. सो एक कमिटमेंट असली पाहिजे अभ्यासासाठी. त्यानंतर टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवसाचं प्लॅन न करता, मी म्हणजे माझ्या बाबतीत सांगतोय की दिवसाचं प्लॅन न करता आर्ली टार्गेट्स जर तुम्ही सेट केले आणि ते जर स्ट्रॉंगली ऍडर करायचा जर प्रयत्न केला तर तुमचं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते योग्य प्रकारे होतं. त्यानंतर प्रत्येक गोष्टीला ही एक ठराविक टाइमलाईन असते, ती गोष्ट त्या टाइमलाईन नुसारच होणार असते. त्यामुळं आपण किती जरी प्रयत्न केले तरी वेळ आल्यानंतरच त्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी होणार असतात. प्रवास हा माझा काय जास्त दीर्घ नव्हता, हा फक्त 1 वर्षाचा प्रवास होता. ऍट द एंड फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन सर्व यशवंतांना आणि जे बँकिंग ऍस्पिरंट्स आहेत की बँकिंग अवेअरनेस, बँकिंग एक्झामचं जे अवेअरनेस आहे आपल्या समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये स्पेशली ते फार कमी आहे. तर मी सर्व यशवंतांना असं सुचवेल की ते तुमचे मित्र आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, अपतिष्ठ नातेवाईक आहेत, त्यांना तुम्ही या बँकिंग एक्झाम्स बद्दल जरूर सांगा की जेणे काय होईल की त्यांचे जे प्रोडक्टिव्ह युथ मधले जे प्रोडक्टिव्ह इयर्स आहेत ते वाया जाणार नाही आणि त्यांचं जे म्हणजे जे स्किल्स आहेत ते इकडे बँकिंग मध्ये ऍप्लिकेबल होऊ शकतात. आणि ऍट द एंड मॉक टेस्ट बद्दल थोडंसं बोलेन. म्हणजे मी असं जाणवलं आहे की जे ग्रामीण भागातली मुलं आहेत प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असतं असं नाहीये. तर मी सरांना सुद्धा मागे बोललेलो की सर समजा युनिक अकॅडमीला असं काही करता आलं की मुलांना फक्त मॉक टेस्ट देण्यासाठी एक तुम्ही एक कोर्स असा हे करा, ऑर्गनाईज करा की ज्यामध्ये फक्त मुलं मॉक टेस्ट देऊ शकतील. म्हणजे जरी ग्रामीण भागातली मुलं जरी महिनाभर पुण्यामध्ये आले आणि एका महिन्याच्या कालावधीमध्ये एक्झामच्या आधी 15 दिवस त्यांनी मॉक टेस्ट क्लासमध्ये दिला आणि ऍक्च्युअल एक्झाम दिली तर तो मुलांचा जो वेळ आहे म्हणजे कसं काही मुलांना इव्हन खर्च सुद्धा करत नाही पुण्यासारख्या ठिकाणी. सो 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मॉक टेस्ट देणं सुद्धा होईल आणि एक्झाम सुद्धा होईल. असं मी सरांना एक कोर्स बद्दल सुचवलं होतं. ऍट द एंड मी एवढंच म्हणेन की या यशामध्ये माझ्या आई वडिलांचं जे माझे प्रेरणास्रोत आहेत, माझे आई वडील, बहीण, आजी बाबा, काका काकी यांचा सर्वांचा याच्यामध्ये महत्वाचा सहभाग आहे. त्यानंतर काझी सर आणि सुखदेवी सर आणि यांचं बहुमूल्य असं मला मार्गदर्शन इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि पूर्ण प्रोसेसमध्ये प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये लाभलं. त्यानंतर आमचे जे पीटीचे जोशी सर आहेत त्यांनी जे हार्डवर्क आणि ऑलवेज स्ट्राईव्ह फॉर एक्सिलन्स हे जे माझे जे गुण ते त्यांनी पाळले आणि त्यांनी मला ऑलवेज दे मोटिवेटेड मी, त्यांचा मी आभार मानतो. आणि जे प्रत्यक्ष ज्यांनी मला मदत केली ते सर्व हितचिंतक त्यांचे मी आभार मानतो. आणि ऍट द एंड जे माझे प्रेरणास्रोत आहेत म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, त्यांचे 5 पॉइंट्स आहेत ते मी म्हणतो, ते मी तुम्हाला सांगतो की ते एपीजे अब्दुल कलाम असे म्हणतात की
Always remember that you are best. You can do it. God is always with me. I am a winner. Today is my day. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आज मला ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी विशेषतः युनिक अकॅडमीचे आणि विशेष करून काझी सरांचे आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू.